एका महत्त्वाच्या विषयावर आज चर्चा करूया. शरीरावरच्या गाठी आणि त्यांचे उपचार. काय मी सर्जन आहे ना, त्यामुळे ह्या विषयाशिवाय आपलं कामच पूर्ण होऊ शकत नाही. आपल्यापैकी अनेकांना शरीरावर अचानक गाठ लक्षात येऊ शकते. शरीरावर गाठ दिसली की घाबरून काळजीने डॉक्टरकडे, विशेषतः सर्जनकडे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण शहरामध्ये आताशा खूप वाढलं आहे. नेमकी गाठ शरीराच्या कोणत्या भागावर आहे? एक आहे का अशा अनेक गाठी आहेत? त्या किती दिवसापासून आहेत? तिथे कधी पू तयार होतो आहे का? अशा अनेक प्रश्नांनी डॉक्टर गाठीचे निदान करतात. शरीरात खूप साऱ्या गाठी त्वचेखाली आणि अंगभर असतील तर त्या चरबीच्या गाठी असण्याची शक्यता खूप असते. अशा गाठी काढल्या तरी त्या पुन्हा पुन्हा येत राहतात. त्यामुळे जर त्या गाठींमुळे काही त्रास नसेल तर त्या गाठींचा आकार विद्रूप दिसण्या इतका मोठा होईपर्यंत त्यांना काहीही करायची गरज नसते. जर गाठींचा आकार अचानक वाढला तर मात्र काळजीची गोष्ट असते. किती दसपट वाढला पाहिजे? काही गाठी शरीराच्या ठराविक भागातच वाढतात, जसे की मानेत वाढणाऱ्या, जांघेत वाढणाऱ्या, काखेत वाढणाऱ्या. या गाठी लिम्फ नोडच्या गाठी असतात आणि त्याच्यासोबत जर ताप येत असेल तर डॉक्टर त्यापैकी एक प्रातिनिधिक गाठ तपासणीसाठी काढतात. ह्याला आपण लिम्फ नोड बायोप्सी असं म्हणतो. बऱ्याचदा त्याचं निदान टीबीचा आजार असं किंवा कधी कधी लिम्फोमा या कॅन्सरच्या आजाराचंही येऊ शकतं. शरीरावर, पाठीवर अनेकदा एक मऊ आणि तिच्यात इन्फेक्शन झालेली गाठ येते. या घर्मग्रंथीच्या गाठी असतात. याला आपण सिबॅशियस सिस्ट इन्फेक्शन असं म्हणतो. तिथे पुन्हा पुन्हा इन्फेक्शन झाल्यामुळे जखम होऊ शकते, म्हणून अशा गाठी ठरवून आधीच काढलेल्या कधीही चांगल्या, जेणेकरून त्या भागाची विद्रूपता टळते. काही गाठी ठराविक अवयवांपासून उगम पावतात. त्यांची सविस्तर तपासणी गरज पडल्यास एक छोटीशी सुईची तपासणी करून आपल्याला करता येऊ शकते. त्या तपासणीद्वारे आपल्याला योग्य दिशा मिळू शकते. मग ही तपासणी थायरॉइडसाठी, स्तनातल्या गाठींसाठी, मानेतल्या गाठींसाठी, कधीकधी पोटातल्या गाठींसाठी सुद्धा वापरण्यात येते. काही गाठी बेंबी किंवा त्याच्या आसपासच्या भागामध्ये, पोटाचं आधी ऑपरेशन झालं असल्यास किंवा जांघेमध्ये लक्षात येतात. या भुसभुशीत आणि मऊ गाठी असतात आणि त्यांचा आकार कमी जास्त होत राहतो. या गाठींना आपण हर्नियाच्या गाठी असं म्हणतो. पोटाच्या कमकुवत भागातनं पोटाच्या आतील अवयव आणि चरबी बाहेर येऊन त्यांचा एक फुगा तयार होतो. ही चरबी आणि अवयव या ठिकाणी अडकण्याची भीती असते. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून हर्नियाच्या ठिकाणी जाळी बसवून ती कमकुवत जागा सुरक्षित केली जाते. आता तर हे हर्नियाचे उपचार दुर्बिणीद्वारे सुद्धा करता येतात. दुर्बिणीद्वारे हर्नियाचे उपचार करताना बसवण्यात येणारी जाळी ही पोटाच्या आतील बाजूनी बसवण्यात येत असल्यामुळे ती जास्त टिकाऊ असते. दुर्बिणीद्वारे उपचार केल्यामुळे हे रुग्ण 2 ते 3 दिवसात घरी जाऊ शकतात आणि एक आठवड्याभरात पूर्ववत कामाला लागू शकतात. शरीरामध्ये लक्षात येणारा कोणताही बदल किंवा कोणतीही गाठ ही नक्कीच गंभीरपणे घ्यायला हवी. योग्य तज्ज्ञ सर्जनला ती दाखवून त्याच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार केले तर दूरगामी निरोगी आयुष्याची ही एक गुरुकिल्ली ठरू शकते. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, निरोगी आयुष्याची तुमची ही वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.